तव्यावरचा हा जादुई क्षण आणि घरभर दरवळणारा गोड सुगंध म्हणजे होळीच्या दिवशीचा प्रत्येक स्वयंपाक घरातला अभिमानाचा क्षण असतो. वेलकम टू फ्लेवरफुल लाईफ विथ सोनाक्षी. मित्रांनो, होळी म्हणजे फक्त रंगांचा सण नाही, तर तो परंपरेचा, विजयाचा आणि गोडव्याचा उत्सव आहे. होळीच्या अग्नीत आपण वाईट प्रवृत्तींचा त्याग करतो आणि चांगल्या विजयाचा आनंद साजरा करतो. त्या आनंदाला गोड स्पर्श देणारा पदार्थ म्हणजे आपली लाडकी पुरणपोळी. तुम्हाला माहित आहे का की आपण फक्त होळीलाच पुरणपोळी का बनवतो ते? महाराष्ट्रात पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही परंपरा आहे. नवीन हंगामातील ताज्या हरभरा डाळींनी बनणारी ही मऊ, लुसलुशीत आणि गोड गोड पुरणपोळी म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं प्रतीकच आहे. हिवाळा संपून वसंत ऋतूचं स्वागत करताना घरात गोडवा आणणारी, होली मातेच्या नैवेद्यासाठी खास बनवली जाणारी ही पुरणपोळी म्हणजे हा फक्त एक पदार्थ नाही, ही एक आपली भावना झालेली आहे. तर चला, आज आपण बनवणार आहोत एकदम परफेक्ट, पारंपरिक आणि सोप्या पद्धतीची पुरणपोळी. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही रेसिपी बघितल्यावरती तुमच्या होळीचा आनंद द्विगुणित होईल याची मला खात्री आहे. सर्वात आधी आपण घेतोय पाव किलो चण्याची डाळ. ही डाळ आपल्याला 2 ते 3 तास भिजत ठेवायची आहे. भिजवल्यामुळे डाळ पटकन आणि छान शिजते. आता ही भिजवलेली डाळ मी कुकरमध्ये काढतेय. त्यात घालूया आपण पाणी, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद, फक्त छानसा रंग यावा म्हणून. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. ह्याला झाकण लावून कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या काढून घेतल्या की डाळ एकदम मस्त शिजलेली मिळते. तुम्ही पाहू शकतात आपली जी डाळ आहे ती छान शिजलेली आहे. स्मॅश केल्यावर अगदी पिठासारखी मऊ झालेली आहे. म्हणजेच पुरण बनवताना आपल्याला जास्त मेहनत करायला लागणार नाहीये. आता यात जर थोडं पाणी उरलेलं असेल तर आपण डाळ चाळणीत काढून घेऊयात, म्हणजे अतिरिक्त पाणी नितळून जाईल. पुरण छान घट्ट व्हायला हे खूप महत्वाचं आहे. डाळ व्यवस्थित शिजल्यामुळे यात जास्त पाणी नव्हतं, त्यामुळे मी उरलेलं पाणी काढून टाकलेलं आहे. आता हे पाणी काढून टाकल्यानंतर ही डाळ मी कढईमध्ये काढून घेते आणि स्मॅशरने आपल्याला ही छान स्मॅश करून घ्यायची आहे. आता सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे गूळ. जितकी डाळ तितकाच गूळ घ्यायचा आहे आपल्याला. इथे मी पाव किलो डाळीसाठी पाव किलो गूळ घेतलेला आहे. हा मी छान कापून घेतलेला आहे. दोन्ही एकत्र करून आपल्याला हे गॅसवर ठेवायचं आहे. गूळ घातल्यानंतर या मिश्रणाला पाणी सुटायला लागेल, पण घाबरायचं काहीच कारण नाही. गॅसची फ्लेम हाय करून सतत परतत राहायचं आहे, म्हणजेच यातलं जे पाणी आहे ते हळूहळू आटायला सुरुवात होईल. हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होईल. आता तुम्ही पाहू शकतात हे मिश्रण छान घट्ट होत चाललेलं आहे. या स्टेजला आपल्याला यामध्ये घालायची आहे वेलची पावडर. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये जायफळ पावडर सुद्धा घालू शकतात. यामुळे फ्लेवर एकदम नेक्स्ट लेवलला जातो. मी इथे साधारण 1 ते 1.5 चमचा वेलची पावडर घालत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ती कमी जास्त करू शकता. आता हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. पुरण रेडी झालंय का हे कसं ओळखायचं? पुरणात चमचा असा उभा करायचा, म्हणजे मी आता तुम्हाला दाखवते. म्हणजेच आपलं जे पुरण आहे ते परफेक्ट तयार झालेलं आहे. आता हे पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत आपण पीठ तयार करून घेऊयात. मी इथे साधारण 1 वाटी मैदा घेत आहे. त्यात किंचित मीठ घालूया. आता हे सैलसर मळून घ्यायचं आहे. जास्त कडक नाही, जास्त पातळ नाही. हे मळून झाल्यानंतर 5 ते 10 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तर हे जे पीठ आहे ते मळून झाल्यानंतर मी 5 ते 10 मिनिटं ह्याला भिजायला ठेवत आहे. साधारण 5 ते 10 मिनिटं मी हे पीठ भिजत ठेवलं होतं. पहा किती मऊ आणि लवचिक झालंय हे. आता याचे समान गोळे करून घेऊयात. म्हणजेच प्रत्येक गोळ्यामध्ये आपल्याला पुरण भरून ते छान सील करून घ्यायचं आहे. आता तुम्ही जेवढ्या साईजचा मैद्याचा गोळा घ्याल त्याच्यापेक्षा थोडा जास्त मोठा पुरणाचा गोळा घ्यायचा आहे. म्हणजेच ती जी पोळी आहे ती छान पुरणाने भरलेली राहील. आता आपण अशा प्रकारे सगळे जे गोळे आहेत ते पुरणाने भरून घेऊयात. आता लाटताना लक्षात ठेवायचं आहे की हलक्या हाताने लाटायचं आहे. चपातीसारखा दाब देऊ नका. म्हणजेच
ह्यातून पुरण बाहेर पडणार नाही. जर पुरण परफेक्ट असेल तर ते बाहेर येतच नाही. आता तव्यावरती म्हणजे गरम तव्यावरती ही पोळी दोन्ही बाजूनी व्यवस्थित शेकून घ्यायची आहे. ह्याच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला व्यवस्थित हलक्या हलक्या हाताने दाबून त्या व्यवस्थित शेकून घ्यायच्या आहेत. पहा कशी मस्त ही आता जी आपली पोळी आहे ती फुगायला सुरुवात झालेली आहे. यावरती वरून साजूक तूप घाला आणि ही जी आपली मऊ लुसलुशीत आणि गोड तुपात न्हालेली जी पुरणपोळी आहे ती तयार होणार आहे. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही तूप घालू शकतात आणि अशा प्रकारे आपली पुरणपोळी रेडी झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा ही अशी झटपट होणारी पुरणपोळी घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्ही साखरेची पोळी करतात की गुळाची पोळी करतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप आभार. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच रेसिपीजसाठी पाहत रहा फ्लेवरफुल लाईफ विथ सोनाक्षी.